मुसळधार पावसाने नागपूरच्या मानकापूर परिसरातील बाबासाहेब आंबेडकर सोसायटी जवळ अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। रात्री अचानक घरात पाणी शिरल्यामुळे लोकांची तारांबळ, इलेक्ट्रिक सामानाचंही नुकसान। नागपूरच्या सदिच्छा कॉलनीतल्या अनेक घरांमध्ये नाल्याचं पाणी शिरल्यामुळे रहिवाशांचं नुकसान। घरातील फ्रीजसह घरगुती साहित्याचा आणि साठवलेल्या धान्याचंही नुकसान। नागपूरच्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झालेत। मनीषानगर, नरेंद्रनगर, कॉटन मार्केट, अंडरपासमध्ये सुद्धा वाहनं अडकून पडली आहेत। नागपूरच्या बेलटरोडी परिसरामध्ये शाळेजवळ पाणी साचलंय। या ठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावरती आलंय, त्यामुळे लोकांना गुडघाभर पाण्यातनं वाट काढावी लागते। मुसळधार पावसाने नागपुरातील अनेक रस्ते जलमय झालेत। बाजीप्रभूनगर परिसरामध्ये रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय। नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई न झाल्याचा हा परिणाम आहे। नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यामध्ये नक्षी नदीला पूर आलाय। पुरामुळे भिवापूरहून हिंगणघाटकडे जाणारा मार्ग बंद आहे। नागपूरच्या विमानतळ परिसरामध्ये हेडगेवार चौकामध्ये 2 फुटापर्यंत पाणी। विमानतळाच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांना फटका। काल रात्री झालेल्या पावसाचा परिणाम। नागपुरातल्या बेसा पिपळा परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। अनेक घरं आणि रिकामे प्लॉट्स इथच्यात सुद्धा पाणी शिरलं, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। हा संपूर्ण परिसर जलमय झालाय। नागपूर महानगरपालिकेचं सीसीटीव्हीद्वारे पाणी साचलेल्या भागांवर लक्ष। काल रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने अनेक भाग जलमय। प्रशासन परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। नागपुरामध्ये मागच्या 24 तासामध्ये 172 मिलीमीटर पावसाची नोंद। मुसळधार पावसाने अनेक ठिकाणच्या घरांमध्ये पाणी, रस्ते जलमय। आजही नागपूरमध्ये पावसाचा रेड अलर्ट। नागपूरसाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी। मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे नागपुरातल्या रामनगर परिसरामध्ये अनेक रस्ते जलमय। नागपूर जिल्ह्यातल्या सर्व सरकारी आणि खासगी शाळा, कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर। पावसामुळे नागपूर प्रशासनाचा निर्णय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मागच्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। तिरोडा तालुक्यातल्या लोधीटोला गावातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने 2 घरांचं पूर्णतः तर 10 ते 15 घरांचं अंशतः नुकसान। पावसाने तिरोडा तालुक्यातील पांझरा गावामध्ये कुक्कुटपालनाची शेड पडल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान। गोसेखुर्दच्या पाण्याने गडचिरोली जिल्ह्याला पुराचा तडाखा। गडचिरोली, नागपूर आणि गडचिरोली चामोर्शी 2 राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरच्या मासूल कसा घाट परिसरातल्या पुलावरती मोठं भगदाड। उड्डाण पुलावरील सुरक्षा भिंतही खचली। 6 महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम पूर्ण, कामाच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह। मुसळधार पावसाने चंद्रपूरच्या गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले। वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या पिंपळगाव भोसले गावामध्ये पाणी शिरलं। पर्यायी मार्गही वाहून गेला, त्यामुळे नागरिकांची गैरसोय। गोंदियातल्या पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे उघडले। 2967 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। गोसेखुर्द धरणाच्या 33 दरवाजातनं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीने 1.5 मीटरने धोक्याची पातळी ओलांडली आहे। अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गांवरती पावसाचं पाणी, त्यामुळे 35 पेक्षा अधिक गावांचा वाहतुकीचा मार्ग बंद। भंडाऱ्यातल्या तुमसरच्या बपेरा पुलावरती पावसाचं पाणी, त्यामुळे महाराष्ट्र मध्य प्रदेशची वाहतूक ठप्प। बावनथडी प्रकल्पातनं सोडलेल्या पाण्यामुळे आंतरराज्य महामार्ग प्रभावित। मध्य प्रदेशकडे जाणारी अनेक वाहनं रस्त्यात अडकून पडली। भंडाऱ्याच्या ओपारा गावाला पुराचा विळखा। गावातील मुख्य रस्त्यांवरती पुराचं पाणी, अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला। भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी। जिल्हा प्रशासनाकडून शाळांना 2 दिवसांची सुट्टी जाहीर। जिल्ह्यातली 25 मार्ग पाण्याखाली आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद। भंडारा जिल्ह्यामध्येही मुसळधार पावसाची हजेरी। जिल्ह्यातील 25 मार्ग बंद। अनेक गावामध्ये पावसाचं पाणी घरांमध्ये शिरलंय। ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे मोडकसागर धरण तुडुंब भरलंय। धरणाचा 1 दरवाजा उघडण्यात आलेला आहे आणि मोडकसागर धरणातनं 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नाशिकमध्ये पावसाची विश्रांती। गोदावरीतील पूर ओसरायला सुरुवात। रामकुंडावरच्या पूरपरिस्थितीला आता नियंत्रणात आणण्यात आलंय। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलंय। साताऱ्यातल्या कास पठाराकडे जाणाऱ्या येवतेश्वर घाटामध्ये दरड कोसळली, त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। आणखी दरड कोसळण्याची शक्यता, त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण।
एक महत्वाची बातमी बघणार आहोत. संजय गायकवाडांनी आमदार निवास कॅन्टीनमध्ये राडा घातला. निकृष्ट जेवण दिल्याच्या कारणावरून गायकवाडांकडून कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. जेवण शिळं दिल्याचा आरोप कॅन्टीन व्यवस्थापकाला या अनुषंगाने त्यांनी धारेवर धरलं होतं. आज सभागृहामध्ये हा मुद्दा उचलणार अशी गायकवाडांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. आज ही कॅन्टीन महाराष्ट्रातले तमाम ग्रामीण भागातील लोक या ठिकाणी येतात. अशा प्रकारचं याचं हे जेवण हे नेहमीचं झालं आहे. मागे 2 वेळेस याला मी समज दिली, त्याला विनंती केली की तू अशा प्रकारचं जेवण देत नको जाऊ. एका आमदाराला जर हे इतकं विषारी जेवण देतात तर सामान्य ग्रामीण भागातून येणारे कार्यकर्ते किंवा जे कामाचे लोक असतात किंवा अधिकारी असतात त्यांची काय अवस्था असेल. काल मला काही लोक भेटले, कोणी म्हणे पाल सापडली, कोणी म्हणे कापूर सापडला, कोणी म्हणे सुतळी सापडली, चपात्या पण असेच असतात. तर हे सामान्यतः आम्ही समजतो. म्हणजे आमदारांसाठी जर तुम्ही असे वागता तर तुमचे ही किती मजुरी आहे, तुम्ही किती 20 लोक खाऊ घालता. संजय राऊत यांनी संजय गायकवाड यांच्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना ट्विट करून सवाल विचारलेत. आपण पाहूयात. माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर अर्पण. हे चित्र खरं असेल तर आपली यावर काही ऍक्शन आहे का? तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत. यानंतर घेऊयात महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. जुलै अखेरीस उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावरती. नाशिक जिल्ह्यातल्या 15 विधानसभा निहाय कामकाजाचा आढावा घेणार. नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू असलेली पक्षातील गळती आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. शिक्षकांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे. मागच्या 11 दिवसांपासून आझाद मैदानावरती शिक्षकांचं आंदोलन सुरू. आझाद मैदानातल्या कंत्राटी शिक्षकांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवारांची उपस्थिती. प्रशासनाकडून आंदोलकांसाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा रोहित पवारांचा आरोप. आज सकाळी 11 वाजता शरद पवार शिक्षकांच्या आंदोलनाला भेट देणार. विविध मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. मुंबईच्या आझाद मैदानात आज गिरणी कामगारांचंही आंदोलन. उद्धव ठाकरे आंदोलनामध्ये सहभागी होणार. मनसे आणि ठाकरे सेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा. मुंबईत हक्काचं घळ मिळावं यासाठी विविध मागण्यांसाठी गिरणी कामगारांचा मोर्चा. राज ठाकरे मीरा रोडला जाण्याची शक्यता. मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. काल काढण्यात आलेल्या मोर्चाला मोठा प्रतिसाद. विधानसभेमध्ये आज पुरवणी मागण्यांवरती चर्चा होणार. काल सरन्यायाधीशांच्या सत्कारामुळे चर्चा रखडली होती. पुरवणी मागण्यांवरती मुख्यमंत्री उत्तर देण्याची शक्यता आहे. आज सेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये कोकणातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक. कोकणातल्या परिस्थितीचा उद्धव ठाकरे अंदाज आणि आढावा घेणार. भायखळ्यामध्ये मोहरमच्या मिरवणुकीमध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामिनेई यांचा फोटो. 6 जणांवरती गुन्हा दाखल. एका स्टॉलवरती लावण्यात आला होता खामिनेई यांचा फोटो. पोलिसांच्या निर्देशानंतरही बॅनर हटवण्यास स्टॉलधारकाचा नकार. देशभरातले 25 कोटी कर्मचारी आज संपावर. विविध 17 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून भारत बंदची हाक. बँकिंग, विमा ते कोळसा, खाणकाम, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. डोंबिवली पश्चिमेतल्या 24 अनधिकृत इमारती तोडण्याच्या मागणीचं प्रकरण. याचिकाकर्ते हरेश म्हात्रे यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. पालिका महसूल अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संबंधित इमारतींचं सर्वेक्षण, तपासणी केली नाही असा याचिकेतून आरोप. मुंबईतल्या 150 वर्ष जुन्या कर्नाक पुलाला सिंदूर नाव देणार. गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कर्नाक पुलाचं उद्घाटन होणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं पालिका आयुक्तांना पत्र. पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता. लवकरच बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येईल. या दोन्ही मार्गिकांसाठी नवीन 12 मेट्रो ट्रेन्स मिळणार आहेत. सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी मूळ प्रमाणपत्र आता अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत. मंत्री चंद्रकांत पाटलांची माहिती.